विद्यार्थी मित्रांनो, 7th स्टँडर्डला एक अव्ययाचा प्रकार आपल्याला विचारला जातो आणि तो थोडासा आपल्याला कठीण वाटतं. ते क्रियाविशेषण अव्यय व त्याचे प्रकार. ॲडव्हर्ब्स अँड देअर टाइप्स. ॲडव्हर्ब्समध्ये कोण येतात बघा. आता पुढील अधोरेख वाक्य बघा, त्याच्याकडे अंडरलाईन केलेले शब्द. हल्ली पाऊस वेळेवर येत नाही. तो बारिश के बारे में हल्ली मतलब अभी अभी. इस दूसरं सेंटेन्स बघा. पलीकडे नदी आहे. हत्ती सावकाश चालतो. बागेत गुलाबाची फुले खूप आहेत. ओके, हे वाक्य आहे. या वाक्यांना अंडरलाईन केलेले शब्द आहेत. हल्ली, पलीकडे, सावकाश, खूप. याच्यात वरील वाक्यातील हे जे सगळे शब्द आहेत हे आपल्याला काय करतात, माहिती सांगतात. कशाविषयी माहिती सांगतात? क्रियापदाविषयी माहिती सांगतात. बघा कशी विचारायची क्रियापदाविषयी माहिती. येत नाही तर आपण काय म्हणतो, कधी येत नाही आहे ना. हल्ली पाऊस वेळेवर येत नाही. कधी येत नाही तर येत नाही ही दोन क्रियापद आहेत. तर हल्ली, दुसरं वाहते. वाहते हे क्रियापद आहे. कुठे वाहते तर पलीकडे. पलीकडे मतलब बाजू में, इसके पल्याड. चालतो. ओके, हत्ती सावकाश चालतो. तर चालतो क्रियापद आहे. तर चालतोला क्वेश्चन विचारलं, क्रियापदाला क्वेश्चन. कसा चालतो? सावकाश. आहे तो. आहेत मतलब असणे. आहे ते क्रियापद आहे. किती किती आहेत तर खूप, बहुत सारी. आता बघा हे सगळे क्रियापदाला प्रश्न विचारल्यावर आपल्याला जे उत्तर मिळतं त्याला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. क्रियापदाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या अव्ययाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. म्हणून हल्ली, पलीकडे, सावकाश, खूप ही सगळी क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता या क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार आहेत. आपण बघूया. हल्ली या क्रियाविशेषण अव्ययामधून काळाचा बोलतो. मतलब टाइम पहचान में आता है. कब हुआ, कौन से टाइम में हुआ. तर हल्ली याला म्हणायचं कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. बघा हा शब्द असाच लिहायचा आहे. हा तुम्हाला अभ्यासासाठी आहे. काल मतलब टाइम. कोणकोणते टाइम सांगणारे शब्द आहेत? पूर्वी, पहिले, सध्या, अभी, आधी, पहले, नंतर, बाद में, आज, अभी, उद्या. उद्या को हिंदी में हम कल बोलते, मराठी में उद्या. परवा, परसो, सदा, हर दिन, नित्य. ओके, हे सगळे शब्द वारंवार काय आहेत? क्रियाविशेषण अव्यय आहेत. आणि ही काल, टायमिंग बतातात. म्हणून त्याला म्हणायचं क्रियाविशेषण अव्यय. ओके, दुसरं आहे काही क्रियाविशेषण अव्यय इथे स्थल दाखवतात. स्थल मतलब प्लेस, जगह दिखाते. वो कौन से है? इथे, तेथे, इकडे, तिकडे, सर्वत्र, सभोवार, वर, मागे, अलीकडे. ही सगळी क्रियाविशेषण अव्यय आपल्याला काय दाखवतात? स्थल दाखवतात. सेंटेन्स कसं होईल? इथे माझे घर आहे. तिथे पलीकडे मंदिर आहे. इकडे माझी आजी राहते. तिकडे माझे मामा राहतात. तर आम्ही स्थल दाखवलं, जागा दाखवली. त्याला म्हणायचं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रकार होतो